नुसता मग ते याला भीती इकडे येणार नाही. मला आता पत्रकारांनी सांगितलं कोणीतरी मोबाईल गोंधळ घातला. मी येथे आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असले तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. विरोधी पक्षाचा असो किंवा तो भाजपचा असो, कोणी जरी आलं तरी आपल्या जोवर आपल्याला सहन होत आहे तोवर सन्मान करा. यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही, त्या टायमाला बघू आपण काय करायचं. पण सध्या कोणत्याही विरोधी पक्षाचा, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेनेचा कोणाचा आला, या काही पोरानं त्याला इथून पुढं माघारी बोलू नका. त्याला सन्मान आला सन्मानानं वाटा लावा. बघा आता तुमचा जबाबदारी. तो गोंधळ घालणारे कोण आहे ते बघावं लागेल आपल्याला. व्हिडिओ असेलच त्याचा सरकारने पाठवलेले का. मी मागच सांगितलं ते सरकार दखल घेणार आहे. माझे पोर असं करत नाही, ते सरकारचेच असू शकते तेव्हाच ते असं करते. म्हणजे त्यांना ते करूनच आणायचे. त्यामुळं पोरं सावध राहा. कोणता नेता आला त्याला त्रास देऊ नका, थोडे सावध राहा. बाकी मी सगळं बघतो. मी यांची पाठपुराला पक्का आहे. कोण करत आहे? कोणाचे वाहन माघारी लावते? नाही, पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा. आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. बार बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होता. त्यामुळे सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. उतरले होते का? कशाला उतरले होते? ए मोक्कर जाऊ नये हो, समुद्रात जाऊ नका. तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे. तिकडं आला एखाद्याला लागन काय होईल. अजिबात मला तिकडे गेलेला माणूस दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस